गैर ऐकण्याला माहिती मी जळगाव जिल्ह्याला होतो मी शासकीय इच्छा सांगत या जिल्ह्यामध्ये एकशे अकरा हे सात आवाज येतो हो राष्ट्रामध्ये कधी चढ-उतार असतो उदाहरणार्थ काँग्रेसचे संयुक्त चळवळ झाली इथे वेगळे विचार लागले ते काही सगळे गेल्या 5-7 वर्षामध्ये गेल्या 5-7 वर्षामध्ये भाजप राज्य आल्याच्या नंतर काही जिल्ह्यात बदल झालेच नाही जी माहिती आमच्याकडे आली ती माहिती निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस असो तर ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा पक्ष असो किंवा काँग्रेस पक्ष असो करतो असं या उत्तराला प्रश्न असा आहे की श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिली त्यानंतर संतोष भाऊ नाराज झाल्याचं पाहायला मिळालं त्यांनी आपल्याला रोज आपले अन्याय झाले कोटीला आज ते आपल्याला उत्तर करायला मिळाले नावाचे शब्दाचं म्हटलं त्यांनी काय भाषण ऐकलं हा त्याचं भाषण ऐकलं का त्याच्यात काय नाराजी होती लोकांची अपेक्षा असतात अनेक लोक संघटनेचे काम करतात त्यांच्या अपेक्षा असतात त्यांच्यात काही चुकीचं नाही आणि संतोष भाईचा स्वभाव थोडा अधिक स्पष्ट आहे त्या अधिक स्पष्टमुळं वाटतात किंवा तुमच्या संस्थांना लाटण्याला खात देऊ या व्यक्त दुसरं काही नाही मत आहे ते म्हणताय 5 लाख मतांनी मला इतिहासी या जिल्ह्यात एकंदर मतदारांची संख्या माहिती आहे एका मतदारसंघात 18 लोकसंख्या असतील कमी सांगतात ते 18 लाखाच्या भाषांनीच यायला पाहिजे आणि त्या लढाई मारायचे तर आम्हाला असं दिसतं की या जिल्ह्याचा मूळ हा लढण्याला आणतो आणि आमचे त्या दोघांचे भेटले या निवडणुकीत आम्हाला आशादायक वाटतं खडसे जे आहे आपल्या राष्ट्रवादीचे भक्कम नेते होते आणि आता सध्याच्या भाजपच्या वाट्यावरती राष्ट्रवादीची मोठी अडचण झाली असं वाटतंय साधारण जीवनात काम करण्याचे वास्तव जेव्हा स्थानिक असं एक प्रकारे त्या अडचणीत आहे असं करण्याचे नंतर आम्ही जे सुद्धा करतो राजकारणात हे साफे निवडणूक सगळ्या गोष्टी वेगळ्या सत्तेचा गैरवापर करून व्यक्तिगत हल्ले विचार करण्याच्या संबंधीची भूमिका या व्यक्तीची हल्ली त्याच्यातून अनेकांना जास्त सहन करायला असतात कदाचित ही अवस्था
त्यांच्या सेवांच्या सुद्धा आली असलेली शक्यता नाकारली. त्यांना काही निकाल घ्यावे लागेल तर ते निकाल एका विशिष्ट परिस्थितीत नाही राहिलं याची काही असावी असं मला वाटतं. अजित पवारांनी बारामतीच्या खडसे साहेबांचा आपल्याकडे राजीनामा आलाय का? मला माहिती आहे संस्पष्टाने विचारलं नाही. अजित पवारांनी खडसे साहेबांची मुळी काँग्रेसला आपल्याला या भागामध्ये लोकांच्या सगळ्या संघटनांना काम करण्यासाठी लौकिक आहे. त्या पालिकेमध्ये नसते काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा उत्तर प्रदेशचे नेतृत्वाची शिवसेना या सगळ्यामध्ये जबरदस्त मेहनत करणारे कार्यकर्ते आज ठिकठिकाणी आहेत आणि त्यावरच्या सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नानं उद्याची उद्या आम्ही चालू शकतो हे त्याचं माझ्यावर शंका नाही. विरोधकांचा या निवडणुकीमध्ये पूर्ण चित्रण साफ होईल असं तरी माझं मत आहे. काय बोलतात आणि काय करतात त्याच्यामध्ये काही भाषेचं निश्चित नाही. त्याच्यात फार अडचणीच राहते मी काय याच्या भाषा करू शकत नाही. व्यक्तिगत कुणाचे संबंधित त्याला देखील करू शकतो. पाहायला मिळालेलं काय सांगायचं आज खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये जुळलेवादी इन्शुरन्स करण्याचं काम मोदींनी केलं. त्यांच्या सगळ्या भाषणामध्ये तुझ्या देशाला तुझं कसं मिळणार हा प्रश्न कोणते याच्या भाषेनेच त्यांनी जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री यांच्या भाषणाच्या सगळ्या प्रधानमंत्र्यांच्या निवडणुकांच्या सभा ऐकलेल्या आहेत आणि त्या सगळ्यामध्ये राष्ट्राचं भविष्य या संबंधीच्या चर्चा कार्यक्रमाची आखणी हा सर्व भाषणाचा विषय असायचा. आज या ठिकाणी जे मोदी साहेब बोलतात त्या राष्ट्राच्या भविष्याच्या संबंधित काही बोलत असतात. व्यक्तिगत हल्ली करतात, टीकत हल्ली करतात, काँग्रेसचा श्रेय देतात. माझ्या मते हे चौकशीच्या बाहेरचे आणि म्हणून त्याच्याबद्दल बोलावं लागेल. खडसे अडचणीत होते, आपण त्यांना मदत केलेली आहे, मात्र आता खडसे